आजही मनोज आणि चित्राबद्दल आपल्यात टोकाचे मतभेद आहेत, पण आपण हट्टीपणा नाही करत आहोत. चिडलो तरी एकमेकांच्या मताचा आदर करतोय. मुख्य म्हणजे एकमेकांचं दडपण न घेता विरुद्ध मत मांडू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की मतभेदांमुळे आपल्यातलं प्रेम कमी नाही होणार, उलट आपलं नातं आणखीन बळकटच होणार आहे. जसा आपण आपल्या अडचणीतून मार्ग काढला, तसाच चित्र आणि मनोजही काढतील. दॅट इज व्हॉट आय फील. आता तुला या सगळ्याचा विचार करायचा आहे, मी त्यात इंटरफेअर करणार नाही. अण्णांनी तुझ्यावर टाकलेला विश्वास तू सार्थ करावास अशीच माझी इच्छा आहे. अवघड आहे पण अशक्य नाही, है ना? थँक यू. अर्चू, ए अर्चू, टीव्हीचा आवाज कमी कर बघू. 15 ते 25 या वयोगटातील देशाला संपूर्ण अर्चू, जगात वैशिष्ट्यपूर्ण स्थान अगं मिळवून आदित्य आणि देण्याचं मेघना काम झोपलेत हे तरुण अजून. पिढीच करू शकते. परंतु नव्या जगातील कठीण आहे रे त्यांचे स्वप्न देवा. साकार करणं देखील त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे नवीन नेतृत्व, अर्चू, तरुण कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी तरुणाईच अपेक्षित बदल घडवून आणतो. अर्चू, तरुणांच्या अगं तू नेतृत्वानं साक्षीने मयुरी आहेस का? वातावरण बदललं गेलं किती मोठ्याने तर हा टीव्ही लावून बदलही ठेवलायस फार तू. दूरची गोष्ट नाही. झोपलेत ना ते? धन्यवाद. अगं माई, चहा घे. अगं माई, तू काय चाललंय? टीव्ही कशाला बंद केलास? चहा पी मुकाट्याने. पण बरं झालं टीव्ही बंद केलास ते. हो ना मग. ए पण मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हा आत्ता हो आत्ता. बोल. म्हणजे मला काय म्हणायचंय माई, हम्म. आपल्या देशाला माझ्यासारख्या तरुण उत्साही कार्यकर्त्याची खूप गरज आहे. म्हणजे बघ हा, देसाईवाडीतील खंबीर उत्साही कार्यकर्ती कोण? अर्चना दुसाने. काय सॉलिड ना. अगं काय झालंय तुला सकाळी सकाळी? काय बडबड करते? चहा पी मुकाट्याने. तू हस, पण तू किती हसलीस ना तरी मी माझा मुद्दा तुला पटवून देणार म्हणजे देणार आहे. बर. म्हणजे बघ ना, जरा विचार कर. आपल्या सुखकारक भविष्यासाठी तरुण पिढीने म्हणजेच मी पुढाकार घेऊन आधी आपला इजा पोहोचलेला मेंदू प्लॅस्टर मधून बाहेर काढावा आणि मग देशाच्या प्रगतीच्या गप्पा माराव्या. काय ग माई, बरोबर आहे ना? हा, अर्चू? बरोबर आहे ना? ओय, ओय. काय ग माई, मी माझ्या प्रिय बहिणीला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतोय आणि अर्चू तुला ना माझं प्रेम कळतच नाही. प्रेमाने. हम्म. तुझं हे प्रेम आहे. हो. तुला ओय, प्रेम ओय, ए, ओय. ए, काय तू ते नाना ओरडते सांग, तुम्हाला. तिला सकाळी सांग, सकाळी काय चाललंय तुमचं? तो बघ ना. माई, हा सूर्य पश्चिमेला उगवला का? काय रे? नाही म्हणजे काय नागरिक देश वगैरे काय चालू काय हिचं? हा, हिच्या प्लॅस्टरला ना नक्कीच क्रॅक वगैरे पडले. बघ 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 कशी. ह्याने मारलं पण हा कसा करतो? नको रे बाबा, तिला ठेवूस नको ठेवूस. तो पाय बरा झाला ना की सगळं उट्ट काढेल ती. हे करू नका. आता शांत बसा. चहा आणते तुला. हो. एक खोडी काढू नको तिची, मी कळलं ना? नाही हो, गप्प बसा, भांडायचं नाही अजिबात. अरे सारे जा जा रे, तू बघ आता आम्ही काय करून दाखवते तुला ते. नाही अर्चू, काय आहे? हं. ना, तुझा मुद्दा करेक्ट हा. आहे. प्रत्येक माणसाने देशाचा विचार करायलाच पाहिजे. Correct. पण तू कशाला टेन्शन घेतेस? का? आधीच आपला मेंदू प्लास्टर मध्ये. हं? कशाला ताण द्यायचा त्या ओढूच्या मेंदूवर? हं? तू ना तसं नाही ऐकलं. ए, ए, माई माई सांग ना. गरम चहा. आदित्य, काय चाललंय तुमची गड? तुमच्यापेक्षा साक्षी पल्लव परवडले रे बाबा. बाबा, टप, टप, टप. आदित्य, नानांनाच तुमची नावं सांगते आता मी. वा तिला सांग. आदित्य, हिच्या नादी लागलास ना सोड तू. सोड सोड सोड. तिला तू बरोबर आहे. ऑफिसला दांडी मारायची तुला आज. नाही, नाही. मग चल चहा पे पटकन आणि तयारीला लाग. चल चल पळ. काळजी घे पायाची. गप्प तू जा ना. माई, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? चहा घे. नादी लागणं वगैरे काय बोलतेस माझ्या? बर चुकले. हा. मग तर झालं. हं. हा, चहा घे बघू आता पटकन. गार झाला सगळा चहा माझा. जाऊ दे, मला गरम करून देते. एक दिन आता तापलंय ना एवढं वातावरण, त्याच्यातच गरम कर आता.
हॅलो. गुड मॉर्निंग आदित्य. मनोज बोलतोय. बोल रे. हाय. अरे आज संध्याकाळी तुमचा काही विशेष प्लॅन आहे का रे? नाही, काही विशेष नाही, रुटीन ऑफिस वगैरे. काय रे, काही काम होतं का? हो म्हणजे ऍक्च्युली आदित्य, तुझे आभार कसे मानायचे ना हेच कळत नाहीये मला. मी आणि चित्रा ह्या स्टेज पर्यंत पोहोचलोय ना ते फक्त तुझ्यामुळे. थँक्स. आणि आता मला नवीन नोकरी मिळाली म्हणून मला तुम्हाला एक छोटीशी पार्टी द्यायची. अ स्मॉल डिनर, फक्त आपल्या चौघांसाठी. हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तू माझे आभार वगैरे मानू नकोस. वी आर फ्रेंड्स. आणि डिनरचं म्हणशील तर मला घरी हे सर्वांना सांगावं लागेल. आणि चित्राला आणण्याच्या बाबतीत म्हणशील तर मला अण्णांशी बोलून रीतसर त्यांची परमिशन घ्यावी लागेल. आय होप तुला सिच्युएशन लक्षात आली असेल. हो, लक्षात येते. ठीक आहे, तू बोलून घे अण्णांशी. ओके, ठीक आहे, मग मी बोलतो आणि तुला कळवतो. बाय द वे, अभिनंदन. थँक्स. मी वाट बघतोय तुझी. ओके, बाय, टेक केअर. ओके ओके, चल बाय. हॅलो मॅडम. हॅलो. अरे वा, चहा तुझ्यासाठी. अगदी हवाच होता मला. बघ, कळलं की नाही मला बरोबर? अच्छा, आणि काय काय कळलं माझ्या मनातलं? नाही, काहीच नाही. ते बरं ऐक ना, मनोजचा फोन आला होता मला. अरे वा, स्वतःहून? हो, आणि तेही आपल्याला इन्व्हाइट करायला डिनरसाठी. अरे काय सांगतोस काय? हो, त्याला नोकरी मिळाली ते एक कारण, आणि आपण त्याला आणि चित्राला खूप मदत करतोय ते एक कारण. नाहीस ना? हो रे, पहिल्यांदाच तो मला प्रेमात पडलेल्या मुलासारखा नॉर्मल वाटतोय. बघ, माणसाच्या आयुष्याच्या कितीतरी बाजू माहीतच नसतात आपल्याला. मग जायचं ना? हा म्हणजे जाऊया, फक्त हे काय आदित्य, तू अजून तयार नाही झालायस? आवर ना आदित्य लवकर. होय, मी वेळेतच आहे. तू का एवढ्या लवकर तयार झालीस? आपण लवकर गेलो तर लवकर निघता येईल ना. संध्याकाळी बाहेर जायचंय ना आपल्याला. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही, कळलं कळलं. तुम्हाला काय म्हणायचं होतं ते कळलं आम्हाला. कळलंय ना आता, मग आवर लवकर. हो, आलोच मी पटकन. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मनोज किती मस्त आहे ना ग. किती छान प्रोग्राम ठरवलाय त्यांनी. आपण चौघेसे बाहेर जाणार. मस्त वाटतंय. मेघना, मी बाहेर थांबते, आदित्यला पाठव लवकर. हो. ए माई, आज डॉक्टरांना फोन कर बघू, आणि ना एकदाच त्यांना विचारून टाक की हे प्लास्टर कधी काढणार आहेत ते. हो बाळा, डॉक्टरांनी काय सांगितलंय? पाय पूर्ण बरा झाला की प्लास्टर निघेल, तोपर्यंत शांत राहा बघू. स्वतःच्या डोक्याने काही करू नकोस, कळलं ना? अगं माई, तुला ना माझा मुद्दाच पटत नाहीये. अगं आत्ता तर खरी वेळ आलीये डोकं चालवायची, आणि माझ्या मुक्त संचारासाठी माझा पाय बरा असणे फार गरजेचं आहे. धन्यच ग बाई, बोलण्यात तुला कोण हरवणार? काय झाली तयारी? हो. काय ग चित्रा, कसला एवढा विचार करतेयस? काही नाही ग वहिनी, आदित्यचीच वाट बघतीये. फार उशीर करतोय ग तो आज आवरायला.
आदित्यला उशीर होतोय का तू आज लवकर तयार होऊन खाली आली आहेस? हा, घे डबा घे. तयार आहे डबा, घ्या. अहो मग तुम्ही का भरले डबे? मी भरले असते ना. अगं असू दे, स्वयंपाक तू केलास काय आणि मी केला काय? डबे मी भरले काय आणि तू भरलेस काय? डबे दिल्याशी कारण हो की नाही? बरं आदित्य, निघूया का? मी बाहेर थांबते, तू लवकर बाहेर ये. हो. येते माई. हो, सांभाळून जा. हो. काय रे, हम्म. आज काय झालं हिला? काय नाही ग माहिती, तेच सांगणार होतो मी तुला. मगाशी मनोजचा फोन आला होता मला. त्याला नवीन नोकरी मिळाली ना, सो त्याने आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. छोटीशी ट्रीट. ओ, अरे वा, छान छान. हो, पण चित्राला न्यायचं की नाही बरोबर हे अण्णांच्या परवानगीशिवाय तुम्ही दोघं ठरवू नका, कळलं ना? ए हो, मलाही माईचं म्हणणं पटतंय हा. हो, मी तेच म्हणालो त्याला की अण्णांना विचारून काय ते कळवतो. बरं, आम्ही बोलतो अण्णांशी, मी कळवते तुला. तू निघ ना, तुला उशीर होईल, चित्र वाट बघतीये. हो चला, मी निघतो. बाय 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 बाय. बाय. सांभाळून जा. हो. जपून चालव बाईक. अरे देवा, आदित्य, काय ग, काय झालं? अरे मनोजसाठी गिफ्ट घ्यायचं होतं मला. आज किती दिवसांनी आम्ही नीट भेटणार आहोत. येता येता विसरलेस बघ. घे घे, त्याच्यासाठी गिफ्ट घे. पण ते सगळं लंच आवर मध्ये, नाहीतर मग ऑफिस सुटल्यावर घे. काय? शे, कसं काय विसरले रे मी असं? घरून निघताना अगदी ठरवलं होतं. ए आदित्य, मी पटकन जाऊन घेऊन येऊ का? हे नाही नाही नाही, आधी काम. आता गेलीस तर उशीर होईल तुला. बर, लंच आवर मध्ये जाऊन येईन मी लगेच. आणि आदित्य, मला सांग ना, आज मी कुठला ड्रेस घालू? कुठल्या ड्रेस मध्ये छान दिसते मी? चित्र, बरी आहेस ना तू? वेडीबिडी झाली आहेस का? ते सगळं आपण संध्याकाळी बघू. चला आता. आज किती दिवसांनी असे आनंदात भेटणार होता मी. हो, कळलं मला. आता जायचं का? चल. काय काय कटिंग ठेवतात ना, त्यांचं त्यांना तरी आठवतं की नाही कोणास ठाऊक. माई, ओ ग, त्या अण्णांशी कसं हो बोलायचं? मनोज म्हणालाय की अण्णांची परवानगी घेऊन कळवा म्हणून, आणि आदित्यलाही कळवायचंय. नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे मेघना, पण राहून राहून एकच विचार माझ्या मनात येतो ग. नाही, आपण सगळीच जण त्या दोघांसाठी सगळं काही करतोय, पण एवढं असूनही अण्णांचा नकारच असेल त्यांच्या लग्नाला, तर कशाला आशा लावायची ना त्या दोघांनाही? काय करूया माई? मला काय वाटतंय, पुढे जे होईल ते होईल, पण मनोजचा आणि चित्राचा ह्या क्षणाचा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. हो, साधा नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करायचा आहे. कोण आनंद साजरा करताय? अहो, ही मुलं हो. नाही म्हणजे मनोजला नोकरी लागली ना, म्हणून तो ह्या चौघांना पार्टी द्यायचं म्हणतोय. म्हणजे आदित्य, मेघना, चित्रा आणि मनोज असे जेवायला द्यायचं म्हणतायत. पण त्यासाठी तुमची परवानगी लागेल ना. प्रेम करताना, लग्न ठरवताना घेतली होती माझी परवानगी. आणखीन आणखीन गुंतत चालली ही. त्याची सुखदुःख स्वतःची सुखदुःख समजते. त्याच्याशिवाय दुसरा कुठला विचारच तिला सुचत नाही. पण मला माहिती आहे ना, लग्न झाल्यानंतर पुढे काय होणार आहे ते. मी ओळखतो ना माझ्या मुलीची कुवत. एक सांगू का मी अण्णा तुम्हाला? नाही म्हणजे कधी कधी ना काही गोष्टींसाठी आपल्याला आपला हट्ट सोडून द्यावा लागतो. भविष्य काळाच्या पोटात काय दडलंय ना हे आपल्याला नसतं ठाऊक. नाही, ते कोणीच सांगू शकत नाही हो.
नशीब म्हणा, दैव म्हणा, नियती म्हणा, यांच्यावरच आपल्याला सोडून द्यावं लागतं सगळं. त्याच्यावर भरोसा ठेवायला लागतो आपल्याला. माई, परमेश्वरानं आपलं आयुष्य आपल्यावरच सोपवलेलं असतं. तो म्हणतो कर्म करा आणि त्याच्या हिशोबानेच फळ मिळेल. अण्णा प्लीज इतकं टेन्शन नका हो घेऊ. बस असं समजा की 4 मित्रमैत्रिणी एका मित्राच्या नोकरीचा आनंद साजरा करतात. त्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. खरं आहे तुझं. पण झालंय काय की चित्राच्या भविष्याच्या कल्पनेने मी थोडा हायपर झालोय. कधी कधी त्याचा थोडा भावही होतोय. जा तुम्ही, खरंच आनंदाने जा. मी मनापासून सांगतोय, जातो. वेटर. थँक्यू. काय मग, कशी वाटली जागा? नाही म्हणजे मला मुंबईची जास्त माहिती नाही आहे, पण एक मित्र म्हणाला चांगली जागा आहे म्हणून आणलं. नाही तुम्हाला आवडली नसेल तर जाऊ शकतो इकडून. अरे नाही नाही, ठीक आहे. आपली भावना आणि गप्पा महत्वाच्या ना. मग काय म्हणतायत सासरे बुवा? मनोज, काही नाही रे. आता आपलं भवितव्य हिच्या हातात आहे. म्हणजे नाही नाही, असं काही नाहीये. अरे काय नाही, काय आम्ही सारखे तुमची बाजू घेऊन बोलत असतो ना त्यांच्याशी, तर ते जरा गोंधळ आहेत. म्हणून ते मेघनाला म्हणाले की तू तिच्याच वयाची आहेस, तर तिचं म्हणणं समजून घ्यायला मला जरा मदत कर. ओ अच्छा, म्हणजे आता मी अंडर ऑब्झर्वेशन आहे का? अरे नाही रे, खरंच असं काही नाहीये. तू काही पेशंट नाहीयेस आणि मी डॉक्टर नाही. बरं काय घेणार? तू कर ऑर्डर, तुला तर माहितीच आहे. एक काम कर, आपण एक पनीर बटर मसाला घेऊ. झालं फिक्स. नाही, हे पण नको. अरे पण मला मूड. बरं एक काम कर, तू तुझी ऑर्डर दे, मी माझी ऑर्डर दे. बेस्ट. अरे अरे बापरे, एवढे गहन चर्चेनंतर काय झालं? काय म्हणतात ते पुण्याचं काय असतं? PTMM. तुझं तू, माझं मी. करेक्ट म्हणताय. परफेक्ट. एक्सक्यूज मी, एक पनीर बटर मसाला और बटर नान. मला दाल खिचडी आणि रायता. नहीं, मेरा उन्होंने बोल दिया. मग कशी आहे नवीन कंपनी? चांगली आहे, म्हणजे चांगली वाटते.
किती छान वाटतंय ना, आपण चौघेचे बाहेर आलोय. हो, ऍक्च्युली माझ्या डान्स क्लास तर्फे एक कार्यक्रम आहे नेक्स्ट वीक मध्ये. म्हणजे आमच्या डान्स अकॅडमीच्या छोट्या हॉलमध्येच आहे. जुगलबंदी आहे, बासरी, मृदंगम, भरतनाट्यम. अरे वा. का, काय झालं? तुम्हा दोघांना रस नाही का म्युझिक डान्स मध्ये? रस? हा, मी म्हणणार होते की आपण चौघेही जाऊया कार्यक्रमाला. मेघना, तुला माहितीये का, मनोज खूप छान बासरी वाजवतो. काय? अरे वा. अगं चित्र, तू आधी का नाही सांगितलंस हे? अगं नाही, गेलं ते, जुनं झालं सगळं. आईला खूप आवडायचं. आई गेल्यावर एकदा वाजवत बसलो होतो, पण तेव्हा बेकार होतो ना. भाऊ म्हणाला, बासरी वाजून पोट भरणार आहे का? टाकली तोडून. मनोज, प्लीज रागावू नकोस. पण अण्णांना तुझ्या या तापटपणाचीच भीती वाटते चित्राबाबत. नाही, ते काही चुकत नाहीये. आणि कसं आहे, ते थोडंसं अनुवंशिकच आहे. माझे बाबा फार तापट होते ना, आणि त्यांच्याकडनं थोडं आलंय बाय डिफॉल्ट. पण खूप प्रयत्न करतो मी. आणि राग आला ना तर स्वतःवरच काढतो. बाबांसारखं नाहीये. बाबा बिचाऱ्या आईवर काढायचे.